सर सुरू करायचं ना. हॅलो नाईकवाडे सुरू करायचं. ओके धन्यवाद सर. शुक्लां ब्रह्म विचार सार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीम् उभयदां चाड्यान्धकारां पहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. नमो नमः. आज दिनांक 26 फेब्रुवारी 2022 या चैतन्यपूर्ण उषःकाल झालेल्या उत्साही व आल्हाददायक वातावरणात दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे मी डॉक्टर पल्लवी राजनकर श्री बिंजानी नगर महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करते. ज्योत स्नेहाची आणि त्यागाची आज प्रज्वलित करूया, तिच्याच उजेडात उभे राहुणी अंधकार अज्ञानाचा दूर करूया, अंधार अज्ञानाचा दूर करूया. नागपूर शिक्षण मंडळ, श्री बिंजानी नगर महाविद्यालय तथा उच्च शिक्षण व संशोधन केंद्राच्या वतीने 21 फेब्रुवारी 2022 ते 26 फेब्रुवारी 2022 या षटदिनात्मक आभासी संशोधन पद्धती कार्यशाळेत उत्तमोत्तम मार्गदर्शकाद्वारे रिसर्च प्रोजेक्ट्स, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथिसिस, रोड मॅप फॉर रिसर्च, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, रिसर्च डिझाईन, व्यंगमयीन संशोधनाची विविध क्षेत्रे, सिनॉप्सिस ऑफ रिसर्च, टाइप्स ऑफ रिसर्च, रिसर्च पेपर, टूल्स ऑफ रिसर्च आणि संशोधनाची लेखन पद्धती इत्यादी संशोधनाच्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले गेले. या षटदिनात्मक आभासी संशोधन पद्धती कार्यशाळेचा समारोप सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतो आहे. जीवन ज्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे अण पराक्रमाचे, ज्यांनी आपल्या पराक्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे, कृतज्ञतेतून ओठी येती सहजपणाने भाव मनाचे. शब्दसुमनांनी स्वागत करूया या सोहळ्यातील या मान्यवरांचे. आज या कार्यक्रमाकरिता आपणास लाभलेले प्रमुख अतिथी नागपूर विद्यापीठातील मानवशास्त्र अधिष्ठाता सन्माननीय डॉक्टर दत्तात्रय वाटमोडे महोदयांचे मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सुजित मैत्रे महोदयांचे मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते. तसेच उपप्राचार्य माननीय डॉक्टर संदीप तुंडुरवार महोदयांचे देखील मी सहर्ष स्वागत करते. या आभासी संशोधन कार्यशाळेचे संयोजक डॉक्टर अनिल शेंडे महोदय तथा सहसंयोजक डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे महोदयांचे मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते. तथा IQAC समन्वयक डॉक्टर काने महोदया तथा सहसमन्वयक डॉक्टर रक्ताटे महोदयांचे मी सहर्ष स्वागत करते. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे, प्राध्यापक वृंदांचे व संशोधकांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. तेजस व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठाई स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे, असे बहुआयामी तेजस्वी व्यक्तिमत्व असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर दत्तात्रय बाजीराव वाटमोडे महोदय हे नागपूर विद्यापीठात मानवशास्त्र अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. महोदयांनी मराठी साहित्यामध्ये आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे. महोदयांचे तुकडोजी दर्शन तथा ज्ञानेश्वरी अध्याय 12वा, लीळाचरित्र एकाक, स्वातंत्र्योत्तर मराठी कविता, साहित्य संवाद भाग 1, 2, 3, साहित्यरंग भाग 1 व 2 व नवदोत्तरी मराठी साहित्य इत्यादी अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे ज्ञानेश्वरी अध्याय 12वा गोंडवाना विद्यापीठात MA भाग 2 करिता अभ्यासक्रमात आहे. त्यांनी 2 विद्यार्थ्यांना PhD मार्गदर्शन केलेले असून महोदयांचे 9 आंतरराष्ट्रीय व 20 राष्ट्रीय रिसर्च पेपर देखील प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी अनेक कॉन्फरन्सेस, सेमिनार्स, वर्कशॉप मध्ये देखील सहभाग दर्शविलेला आहे. जेतवन वाचनालय चंद्रपूर येथून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेले हुतात्मा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेत अध्यक्ष रूपात मराठी नाट्य परिषदेचे सदस्य, तसेच नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठातील परिषदेत महोदय सचिव म्हणून कार्यरत आहेत. महोदयांनी UGC तर्फे मेजर रिसर्च प्रोजेक्ट
यावर देखील कार्य केलेले आहे. अवघ्या 28 वर्षाच्या सेवा कार्यात एवढी उत्तुंग भरारी घेणारे आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. मी महोदयांना मनोगत व्यक्त करण्याकरिता सविनय आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. सर तुमचा म्यूट आहे. म्यूट आहे सर तुम्ही. आवाज येतोय सर? येतोय सर, येतोय. श्री बिंजानी सिटी महाविद्यालय नागपूर या महाविद्यालयाच्या वतीने 7 दिवसीय कार्यशाळेचं जे आयोजन केलं गेलेलं आहे 21 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत, या कार्यशाळेचा आज हा समारोपीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री बिंजानी सिटी महाविद्यालयाचे प्राचार्य मैत्रे सर, उपप्राचार्य आमचे मित्र डॉक्टर नाईकवाडे सर, याच महाविद्यालयातील विविध प्राध्यापक वर्ग, या कार्यशाळेमध्ये जुळलेले प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, म्हटलं तर या फेब्रुवारी महिन्यामध्ये मी या 3ऱ्या कार्यशाळेचं, काही कार्यशाळांचं उद्घाटन केलेलं आहे आणि काही कार्यशाळांचं समारोपीय कार्यक्रमामध्ये मी उपस्थित राहिलेला होतो. या विविध कार्यशाळांना उपस्थित राहण्याचं जे सौभाग्य मला लाभलं, त्या अनुषंगाने एक गोष्ट मला या ठिकाणी प्रकर्षाने आपल्या निदर्शनामध्ये आणून द्यावीशी वाटते की विविध महाविद्यालयामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध विषयांच्या विभागांमध्ये संशोधन पद्धतीच्या रिसर्च मेथॉडॉलॉजीच्या संदर्भात ज्या कार्यशाळा झालेल्या आहेत, होऊ घातलेल्या आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आनंदाची बाब याकरता आहेत की आता आपण सगळेच्या सगळे 2 गोष्टी मानत आहोत. पहिली गोष्ट की आतापर्यंत आपल्याकडे जे संशोधन झालेलं आहे ते संशोधन कशा प्रकारचं होतं ह्याची जाणीव आपल्याला आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे जे संशोधन झालेलं आहे, होत आहेत, त्यामध्ये अधिक सुधारणा करण्याची, संशोधनाचा स्तर वाढवण्याची नितांत गरज आहे, ही दुसरी जाणीव. या दोन्ही जाणीवांच्या अनुषंगाने या विविध कार्यशाळा झालेल्या आहेत, होत आहेत आणि होऊ घातलेल्या आहेत. श्री बिंजानी सिटी महाविद्यालयामध्ये 21 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत 11 वक्त्यांनी या रिसर्च मेथॉडॉलॉजीच्या संदर्भात अत्यंत महत्वाची व्याख्यानं दिलेली आहेत. कार्यव्यस्ततेमुळे मला जुळता आलेलं नाही, मात्र या कार्यशाळेमध्ये ज्या 11 वक्त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत
त्या वक्त्यांची नावं, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा दांडगा अभ्यास आणि त्यांनी ज्या ज्या विषयांवरती व्याख्यानं दिलेली आहेत ते विषय जेव्हा मी बघितले, तेव्हा मला वाटतं की खरोखर महाविद्यालयाने अत्यंत उपयुक्त आणि कालोचित अशा विषयांवरती ही त्यांनी कार्यशाळा घेतलेली आहे. मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की 1996 मध्ये भारत सरकारने गॅट करारावरती स्वाक्षरी केली आणि तिथपासून ज्ञानाचं क्षेत्र हे एका वेगळ्या दृष्टिकोनातून खुलं झालं. परंपरागत जर आपल्याकडला विचार केला तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की ज्ञानार्जनाचं आणि ज्ञान प्राप्त करण्याचं हे जे क्षेत्र होतं ते एक आदर्श क्षेत्र म्हणून आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये गणलं जायचं. मात्र गॅट कराराच्या नंतर आपण पाहतो आहेत की या सगळ्या ज्ञानार्जनाच्या आणि दानाच्या क्षेत्राकडे व्यापार या दृष्टिकोनातून पाहायला जायला लागलं. आणि आपण ही गोष्ट जाणतोय की जेव्हा एखाद्या क्षेत्राकडे व्यापारी दृष्टिकोनातून पाहिल्या जात असते तेव्हा त्यामधली जी मूल्य असतात त्याची पडझड झालेली असते. जेव्हा मूल्यांची पडझड होते तेव्हा त्या क्षेत्राला गालबोट लागते, ही गोष्ट आपल्याला मान्य करायला पाहिजे. मात्र काही गोष्टी आपल्याला टाळता येत नाही. 1996 पासून जी प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याचं परिवसान आपण पाहतो आहे की आजचं हे जागतिकीकरणाचं युग आहे आणि या जागतिकीकरणाच्या युगामध्ये प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन हे अर्थाच्या दृष्टिकोनातून होतं. त्यापासून संशोधनाचं क्षेत्र सुद्धा सुटलेलं नाही. आज आपला देश जागतिक स्तरावरती एक मोठी अशी अर्थसत्ता म्हणून समोर येण्याच्या उंबरठ्यावरती आहेत. आणि या काळामध्ये संशोधनाचं फार मोठं महत्व आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवरती जो आर्थिक क्षेत्रामध्ये जी एक स्पर्धा निर्माण झालेली आहे त्यामध्ये आपण पाहतोय की संशोधन, नवनवीन संशोधन करणे, त्याचे पेटंट मिळवणे आणि संशोधनातून नवनवीन वस्तूंचं उत्पादन करणे आणि ते उत्पादन जगामध्ये विकणे, यातून जो पैसा उभा होतो आहे त्या पैशातून आज जगामध्ये असलेल्या सगळ्या देशांचं सामर्थ्य गणल्या जात आहेत, मोजल्या जात आहेत. आणि म्हणून आज संशोधनाला फार मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. आपल्याच शेजारी असलेलं चीन सारखं राष्ट्र अल्प काळामध्ये फार मोठी अर्थसत्ता म्हणून उदयाला जे आलेलं आहे त्या मागचं कारण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. संशोधनाचं क्षेत्र आहे. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात संशोधन झालं पाहिजे आणि ते संशोधन करत असताना
ज्या ज्या गोष्टींचं महत्व, माणसांना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्या क्षेत्रामध्ये संशोधन झालं पाहिजे आणि त्या संशोधनातून नित्य नवीन स्वरूपामध्ये काही ना काही निर्मिती झाली पाहिजे. हा एकच ध्यास चीननी घेतला होता आणि त्यातून आपण पाहतो की आज चीन जागतिक पातळीवरती जी राष्ट्र अर्थ महासत्ता म्हणून होती त्यांना त्यांच्याशी स्पर्धा करू पाहत आहे. या आजच्या काळाच्या पार्श्वभूमीवरती आपण जर विचार केला तर आपण हे पाहतोय की आपल्या देशामध्ये सुद्धा संशोधन कमी प्रमाणात होते असं नव्हे, संशोधन होते आहेत, मात्र त्या संशोधनाचा स्तर आणि संशोधन करण्यामागचा हेतू आपण जर लक्षामध्ये घेतला तर मला वाटते आपण विचार करण्याची ही वेळ आहे. संशोधन कशाकरता करायचं? या कार्यशाळेच्या माध्यमातून जुळलेले जे शेकडो विद्यार्थी असतील, काही प्राध्यापक असतील, प्राध्यापकांनी संशोधन केलं असेल, जे विद्यार्थी या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आहेत ते संशोधन करणार आहेत. मात्र आपल्याला जे संशोधन करायचं आहे किंवा आपण जे संशोधन केलेलं आहे ते काय खरोखर फक्त PhD ची पदवी प्राप्त करण्याकरता म्हणून केलं आहे करणार आहोत, की आम्ही ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये संशोधन करतो आहोत ते संशोधन समाजाच्या आणि राष्ट्राच्या उपयोगाचं पडणार आहे की नाही हा विचार आपण करण्याची आज संशोधन करायचं, त्यांनी PhD चा प्रबंध लिहायचा आणि तो PhD चा प्रबंध एखाद्या ठिकाणी असा बंदिस्त ठेवला जायचा. अनेकांना तर आपण जे संशोधन केलेलं आहे ते संशोधन प्रकाशित करण्याची सुद्धा हिंमत होत नाही, हे वास्तव आहे आणि प्राध्यापक म्हणून आपण ते प्रांजळपणे मान्य केलं पाहिजे. असं का बरं होते? तर आम्ही ज्या क्षेत्रामध्ये संशोधन करत आहोत, आम्ही ज्या क्षेत्रामध्ये संशोधन केलेलं आहे ते संशोधन आमचं कुठल्या स्तराचं आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणजे आपल्याच मनामध्ये शंका आहे. संशोधन म्हणजे काय? संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढविण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. त्या अभ्यासामध्ये सत्याची तपासणी, आपल्या आधी ज्यांनी काही त्या क्षेत्रातली काही तत्व शोधून काढलेली आहेत त्याची पुष्टी करणे, नवीन विषयाचा अभ्यास करणे, नवीन विषयांचा मागोवा घेणे, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. सगळ्या प्रकारचं जे संशोधन होते आहे ते संशोधन 6 प्रकारामध्ये मोडले जाते. शास्त्रीय संशोधन, कृषीविषयक संशोधन, इतिहास संशोधन, कला संशोधन, आध्यात्मिक संशोधन आणि आपण सगळे मानव विज्ञान शाखेशी जुडलेले आहोत. मानव विज्ञान या शाखेतलं संशोधन. मानव विज्ञान शाखेमध्ये संशोधन करत असताना आपल्याला जो विषय निवडायचा असतो, विषयाची निवड ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. मी जो कुठला विषय संशोधनाकरता निवडत आहोत त्या विषयावरती माझ्या पूर्वी कुणीही कार्य केलेलं नाही आहे. मी जो विषय निवडलेला आहे तर तो विषय
सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. मी ज्या कुठल्या विषयावरती निवडलेल्या विषयावरती संशोधन करणार आहोत, तर या संशोधनातून समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासाकरता हातभार लागणार आहेत, अशा प्रकारचा विषय आपण निवडायला हवा. त्या विषयाचं महत्व असलं पाहिजे ना, औचित्य असलं पाहिजे ना. पीएचडी सारखी पदवी प्राप्त करण्याकरता एखादा विषय निवडला आणि त्यावरती प्रबंध लिहिला आणि आपल्याला ती पदवी प्राप्त झाली म्हणजे आपण सर्वस्व प्राप्त केलं असं होत नाहीये. आपण जो कुठला विषय निवडतो आहे त्या विषयाचं महत्व असलं पाहिजे. आपण संशोधन करत आहोत, मग आपण ज्या कुठल्या विषयाचं संशोधन करणार आहोत त्या मागचं आपले उद्दिष्ट पाहिजेत ना. संशोधन करत असताना आपलं काय उद्दिष्ट आहे? आपण कोण्या कारणास्तव संशोधन करत आहोत? या संशोधनातून आपण कुठल्या गोष्टीचा मागोवा घेणार आहोत? त्याकरता आपण कुठल्या संशोधन पद्धतीचा वापर करणार आहोत? आपले गृहीतक काय आहेत? एक गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. गृहीतक म्हटलं तर ते आपल्या संशोधनाचा आत्मा असतो. ज्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याला गृहीतक माहित नाही, त्याच्या संशोधनाचं 1 किंवा 3 किंवा 4 गृहीतके असू शकते. ज्याला आपल्या संशोधनाचं गृहीतक किंवा गृहीतके माहिती नाही, लक्षामध्ये घ्या, त्यांनी नंतर केलेलं संशोधन हे आत्माविहीन राहील, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे आपल्याला आपण कुठल्या संशोधन पद्धतीच्या अनुषंगाने संशोधन करणार आहोत, त्या अनुषंगाने आपलं उद्दिष्ट, आपली गृहीतक हे आपल्याला ठरवता आली पाहिजेत. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला माहितीचं संकलन करायचं असते. ज्या माहितीचं आपण संकलन केलेलं असते त्या माहितीचं सादरीकरण आपल्याला करावं लागते. अनेक विद्यार्थ्यांना तर आपल्याला संशोधनाकरता जी माहिती संकलित करायची आहे ते संकलनाची साधनं माहित नसतात. आता आपल्याला संशोधन करण्याकरता संशोधनाची साधनच जर माहिती नाहीये तर आपण काय माहिती संकलित करणार आहोत आणि मग त्याचं आपण सादरीकरण कशा पद्धतीने करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. संशोधनाच्या साधनांच्या माध्यमातून आपण जी माहिती संकलित करतो त्यानंतर आपली निरीक्षणं महत्वाची असतात. आपण त्यातून काही निष्कर्ष काढतो. आणि एक गोष्ट आणखी आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे की मानव विज्ञान शाखेमधलं जे संशोधन असते ते काही विषय असे असतात, म्हणजे ना, समाजशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, या विषयांमध्ये संशोधन करत असताना आपल्याला काही शिफारशी कराव्या लागतात. तर म्हटलं तर मानव विज्ञान शाखेतल्या सगळ्याच विषयातल्या विद्यार्थ्यांना संशोधनातून शिफारशी सादर कराव्या लागतात असं नव्हे. काही विषय आहेत, मात्र त्या विषयामध्ये शासनाला, राज्यकर्त्यांना शिफारसी सादर करणे ही गोष्ट अत्यंत महत्वाची असते. किंबहुना शासनकर्त्यांना त्या शिफारशी जर आपण सादर केल्या नाहीत तर आपल्या संशोधनाचं महत्व हे सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातून शून्य असते. आम्ही 5 वर्ष संशोधन करून त्या संशोधनातून जे आम्ही निष्कर्ष काढलेली आहेत त्या निष्कर्षांच्या पातळीवरती आम्ही राज्यकर्त्यांना, शासनाला आम्ही काही शिफारशी करत असतो आणि मग राज्यकर्त्यांनी त्या शिफारशी महत्वाच्या असेल आणि मान्य केल्यात तर ज्या विषयाच्या अनुषंगाने आपण संशोधन केलेलं आहे तर म्हटलं तर ते संशोधन आणि शिफारशी आणि त्या शिफारशीवरची कार्य हे पूर्ण वर्तुळ पूर्ण होत असते. संशोधन करायचं म्हटलं तर त्यामध्ये संदर्भ ग्रंथांची सूची, मूल्यमापन यासारख्या विविध
गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. मला माहिती आहे की मी आता या ठिकाणी जे बोलत आहोत खऱ्या अर्थाने मी तुम्हाला उजाळा करून देत आहोत. ही तुमची खऱ्या अर्थाने उजळणी आहे. उजळणी याकरता आहेत की 21 तारखेपासून ज्या विविध विषयांवरती वक्त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत त्या सगळ्या व्याख्यानांमध्ये ही सगळी माहिती आलेली आहे. मात्र मित्रांनो, एखाद्या कार्यशाळेमध्ये आपण सहभागी होणे, वक्त्यांची व्याख्यानं ऐकणे, त्यातली काही मुद्दे आपल्या वहीमध्ये उतरवून घेणे म्हणजे आपण सर्वस्व मिळवलं असं होत नाही. आपण विविध माध्यमातून जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे, जे ज्ञान आपण संकलित केलेलं आहे, त्यावरती आपण कृती किती प्रमाणामध्ये करतो ही गोष्ट अत्यंत महत्वाची असते. संशोधनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण या कार्यशाळेच्या माध्यमातून विविध वक्त्यांनी जी आपल्याला मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत, जी तत्व आपण आपल्या वहीमध्ये उतरवून घेतलेली आहेत, संशोधन करत असताना त्या सगळ्या तत्वांची आपण किती प्रमाणामध्ये अंमलबजावणी करतो ही गोष्ट फार महत्वाची असते. माझा विश्वास आहे की या सगळ्या वक्त्यांनी आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यानातून जी महत्वाची तत्व सांगितलेली आहेत, या तत्वांचा उपयोग आपण संशोधन करत असताना नक्कीच कराल. म्हणजेच आपल्या संशोधनाला सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातून सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातून होणार आहेत ते झालंच पाहिजे ही मी अपेक्षा बाळगतो. आपण या दिशेने कार्य कराल हा माझा विश्वास आहे. आणि संशोधन हे खऱ्या अर्थाने संशोधन आपण कराल अशी पुनश्च मी आपल्या सगळ्यांपासून अपेक्षा बाळगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. या कार्यशाळेच्या माध्यमातून समारोप विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी श्री बिंजाने सिटी महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र ज्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्या सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद महोदय. चुकलेली फुलंही सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण हे आठवणी देऊन जातात. काही माणसं शब्दातून जगण्याचं सार देऊन जातात, तर काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात. मान्यवरांचे मार्गदर्शन आपल्या जीवनाला आकार देणारे आहेत असे मी श्रोत्यांच्या वतीने व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्री बिंजानी नगर महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर सुजित मैत्रे महोदयांना आपल्या शब्दसुमनांनी आम्हास उपस्थित करण्याकरिता मी आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. आवाज येतोय? हो सर, येतोय आवाज. ओके, धन्यवाद वाटमोडे सर. तुम्ही जरी सांगितलं की तुम्हाला वेळ मिळाला नाही, 11 सेशनचं समाप अतिशय समर्पक शब्दात केलेला आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने धन्यवाद. आमच्या ऑर्गनायझिंग टीम नी विशेष मेहनत करून जसं तुम्ही सांगितलं की अनेक मान्यवर आले इथे आणि त्यांनी प्रत्येकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आपापल्या पद्धतीने आणि त्यांचा अनुभव एवढा दांडगा होता की ते जे बोलत होते त्याच्यात प्रत्येकालाच, म्हणजे असं नाही की फक्त विद्यार्थी मित्रांनाच त्याची मदत झालेली आहे, इव्हन आम्हाला सुद्धा त्याची मदत झाली आहे. त्यांनी एक डिफरंट अँगल दिला आम्हाला की अशा पद्धतीने सुद्धा रिसर्च होऊ शकतो आणि पास्ट टू प्रेझेंट पर्यंत आपण आलेलो आहे. खूप महत्वाचा मुद्दा सर तुम्ही मांडलेला आहे, क्वालिटी ऑफ रिसर्चच्या बद्दल, त्याचं स्तर कसं उंचावलं जाईल आणि रिसर्च फॉर द सेक ऑफ रिसर्च करू नये, हे जवळपास सर्वच वक्त्यांनी सांगितलंय. तुम्ही पण त्याला जोड दिली त्याबद्दल धन्यवाद.
या अशा कार्यक्रमातून एक सेन्सिटायझेशन होणं जरुरी असतं, कारण आमचा उद्देश याच्यामध्ये हा एवढा होता सर की आपण एक रिसर्चचं कल्चर निर्माण करा. जस्ट बिकॉज नॅक म्हणताय म्हणून कार्यक्रम करा, कोणी अजून म्हणताय म्हणून कार्यक्रम करा, किंवा विद्यापीठ म्हणताय म्हणून कार्यक्रम करा. या कार्यक्रम करण्याला संख्येला तसा काही अर्थ राहत नाही जोपर्यंत त्याच्यात विद्यार्थी मित्र जुळत नाही. त्याच्यामुळे मी आमच्या ऑर्गनायझर्सचे नाईकवाडे सर आणि शेंडे सरांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी हा कन्सेप्ट दिला की फक्त रिसर्च स्कॉलर्स नाही, जे पीजीचे स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा या विषयाची तेवढीच गरज आहे आणि त्यांना सुद्धा याच्यात आमंत्रित करून त्यांचा सहभाग आपण करूया. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही आमच्या रिसर्च स्कॉलर्सला तसेच दुसऱ्या कॉलेजमधील रिसर्च स्कॉलर्सला त्यांच्या रिसर्चच्या बद्दल सांगण्याची, त्यांना काही अडीअडचणी येत असतील त्या सुद्धा समोर सांगण्याची संधी 1 तास दररोज आम्ही त्यांना दिलेली होती. आणि जसा दिवसाचा समारोप आमच्या कार्यक्रमाचा दरवेळी हा असेसमेंटनी झाला की दिवसभरात जे शिकलं त्याच्यावर एक असाइनमेंट तुम्ही लिहून काढा काहीतरी आणि एक टेस्ट सुद्धा द्या. अशा प्रकारचा हा 30-32 तासाचा कार्यक्रम होता. ज्यांनी याला संपूर्णपणे केला असेल त्यांना मदत तर मिळालीच असेल, पण आमचं उद्दिष्ट फार छोटंसं होतं आणि ते होतं की तुम्हाला रिसर्च या विषयाची जाण व्हावी आणि आपल्या आवाक्याच्या पेक्षा खूप जास्त हे मोठं आहे आणि हे सतत विस्तारित होणारं क्षेत्र आहे याची सगळ्यांना जाणीव व्हावी, हे याच्यामधला मुख्य उद्देश होता. नवीन नवीन सॉफ्टवेअर्स येत आहेत आणि रिसर्च म्हटलं की नॉर्मली असं होतं सर की तुम्ही सुद्धा ऍग्री कराल की रिसर्च म्हटलं की रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हटलं की डेटा आणि डेटा अनालिसिस आणि सगळं तिकडेच चाललेलं आहे सर्व कार्यक्रम. म्हणून नाईकवाडे सरांनी याच्यात पुढाकार घेऊन हा जो आहे ना मानवीय शास्त्र जे तुम्ही म्हटलंय ह्युमॅनिटीज मध्ये काहीतरी व्हायला पाहिजे आणि त्याचा फोकस हा म्हणजे या कार्यक्रमाचा फोकस हा ह्युमॅनिटीज मध्ये होता. वर्षातनं आम्ही 2 करण्याचा उपक्रम ठेवलाय, एक ह्युमॅनिटीज साठी राहील आणि एक कॉमर्स साठी राहील, ज्याचे दोन्ही रिसर्च सेंटर आमच्याकडे आहे. सर खूप छान वाटलं, तुम्ही तुमचं नाव दत्तात्रय आणि गुरु या याच्यातून आम्हाला विशेष मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. तुमचं म्हणजे धन्यवाद द्यायला बाकीचा प्रोग्राम मध्ये एक पार्ट आहेच, पण मला तुमचं बोलणं ऐकून असं वाटलं की मी कुठेतरी रिलेट करू शकत आहे आणि भावना ही सेम आहे, मग ती नाईकवाडे सरांची असो, माझी असो की अजून कोणाची असो. सर्व जणांचा वरतून हा विचार सारखा आहे आणि या निमित्ताने सर्वांचे विचार आपल्या विद्यार्थी मित्रांना ऐकण्यात मदत मिळाली असेल. कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपले जे विख्यात लोक आहेत जे इथे येऊन गेले ते सुद्धा आणि आम्ही सुद्धा रिसर्च सेंटर मध्ये बसलेले लोक हे प्रत्येकाच्या मदतीसाठी तयार आहोत या विश्वासासह मी मला थांबण्याचा प्रयत्न करतो. विल गो अहेड विथ द प्रोग्राम. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. धन्यवाद महोदय. काळ जात राहतो पण काळजात राहतो तोच खरा शब्द. मान्यवरांचे हे शब्द सदैव आमच्या काळजात राहतील असा मी विश्वास श्रोत्यांच्या वतीने व्यक्त करते. कार्यक्रमाचे अंतिम चरण म्हणजे आभार प्रदर्शनम. त्याकरिता मी कार्यशाळेचे सहसमन्वयक डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे महोदयांना सविनय आमंत्रित करते. आपल्या 6 दिवसीय कार्यशाळेचे समन्वयक आणि या 6 दिवसीय कार्यशाळेचा अत्यंत उचित शब्दात समारोप करणारे आमच्या आजच्या समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी, आमचे सन्मित्र आणि मानवीय शास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर वाटमोडे सर, या सर्व कार्यशाळेला प्रेरणा म्हणून, समर्थन म्हणून आणि मार्गदर्शन म्हणून आणि सदैव उपस्थित असणारे आमचे प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर आणि या कार्यशाळेला 6 दिवस निरंतर उपस्थित असणारे विविध संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक, बंधू आणि भगिनींनो, मी सहसंयोजक या नात्याने या ठिकाणी सर्वांप्रती कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करू इच्छितो. आजच्या समारोप समारंभाचे अतिथी वाटमोडे सर अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून आणि वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि समयोचित आणि असा आढावाही त्यांनी घेतला आणि या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा त्यांनी या ठिकाणी केल्या. त्याबद्दल मी आमच्या श्री विंझानी नगर महाविद्यालयातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या प्राचार्यांनी सुरुवातीपासूनच आग्रह धरला होता अशा प्रकारची कार्यशाळा, वर्कशॉप घेण्याचा
आणि बरेच दिवसांच्या त्यांच्या आग्रहाची फलश्रुती म्हणून हा वर्कशॉप या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आग्रहाविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या पाठबळाविषयी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या सगळ्यासाठी आणि पाठबळ असतं आमच्या नागपूर शिक्षण मंडळाच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांचं, आमच्या अध्यक्षांचं, आमच्या इतर पदाधिकाऱ्यांचं, त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सन्मान्य व्यक्तींचेही मी या कार्यशाळेचा संयोजक म्हणून आभार व्यक्त करतो. आमचे सर्व रिसोर्स पर्सन म्हणजे जे बाहेरचे सगळे रिसोर्स पर्सन आहेत, ख्यातनाम लोक आहेत, ज्याच्यामध्ये मराठी विभागाचे प्रमुख साहित्यिक डॉक्टर प्रमोद मुनघाटे सर, VNITचे समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर गोपी निंबारते सर, प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि नागपूर विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉक्टर विनायक देशपांडे सर, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर मोहन काशीकर सर, राजकारण, साहित्य आणि शिक्षण या आणि संशोधन या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या आणि विद्यापीठ शिक्षण मंचाच्या अध्यक्षा सन्मान्य कल्पनाताई पांडे मॅडम आणि संशोधनातले भीष्म पितामह असं मी यांचा उल्लेख करतो, संशोधन महर्षी डॉक्टर मदन कुलकर्णी सर, या सगळ्यांनी विविध विषयांवर, संशोधनाच्या विविध ऍस्पेक्टवर, पैलूंवर अतिशय मूलभूत, मूलगामी, नेमकं, सखोल आणि आवश्यक असं मार्गदर्शन आम्हाला केलं. आमच्या सगळ्या या प्रतिभागींना, सहभागींना केलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. यांच्यासोबतच आमच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सुद्धा या विषयामध्ये आपलं योगदान केलं आणि या ज्ञान या सत्रामध्ये त्यांनी पण आपल्या समिधा अर्पण केल्या. त्याच्यामध्ये आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणजे प्राचार्यांनी तिथून सुरुवात केली. कीनोट ऍड्रेस डॉक्टर सुजित मेत्रे सरांनी केला होता. नंतर अनिल शेंडे सर जे आमच्या कार्यशाळेचे समन्वयक आहेत, आमच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र घरत सर आणि आमच्या ग्रंथपाल डॉक्टर मोहिनी भेरवानी, या सगळ्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. मी त्यांच्या प्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. सर्व रिसर्च स्कॉलर्स जे आहे म्हणजे 13 संशोधक विद्यार्थ्यांनी आपण आपलं महाविद्यालय हे कला आणि वाणिज्य असल्यामुळे आपण मानवशास्त्र आणि कॉमर्स वाणिज्य या 2 विषयांवर एक प्रकारे भर दिला होता आणि त्याच्याशी संबंधित 13 संशोधक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आणि आपलं प्रेझेंटेशन केलं. त्या सर्व प्रेझेंटेशन करणाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्याविषयी कृतज्ञताही व्यक्त करतो. कारण की हे सगळं जुळवून आणायचं इतकं सगळं इतके दिवसांचं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहायचं, आपलं प्रेझेंटेशन करायचं, स्क्रीन शेअर करायचं, हे सगळं टेक्निकल आणि हे सगळं जे एक उपक्रम मोठा घडून आला तर त्या सगळ्यांचं सहकार्य आवश्यक होतं. या सगळ्यांमागे आणि उभे असलेले आमच्या या कार्यशाळेचे संयोजक डॉक्टर अनिल शेंडे सर, त्यांच्याही प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्या IQAC विभागाच्या समन्वयक आणि आम्हाला तांत्रिक सगळं सहकार्य करणाऱ्या डॉक्टर प्रांजली काणे मॅडम, आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर कुंदुरवार सर आणि त्यांचा राज्यशास्त्र विभाग, ज्या राज्यशास्त्र विभागाने आमचं जे शेवटचं सत्र होतं असाइनमेंट आणि टेस्ट हे महत्वाचं सत्र ज्यांनी सांभाळलं ते आमचे डॉक्टर तरुण मित्र डॉक्टर महाजन आणि डॉक्टर वाघाळे, त्यांच्याही विषयी मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, महाविद्यालयाचे अंशकालीन प्राध्यापक ज्यांनी या सगळ्यांमध्ये आम्हाला मदत केली, विशेषतः सूत्रसंचालनाची बाजू सांभाळणारे मला वाटतं 24 बहुतेक मंडळी आहेत त्याच्यामध्ये, ती सायंत्रिक 18 सत्र जे झाले आपले त्याच्यामध्ये सांभाळणारे सगळे प्राध्यापक जे आहेत त्यांच्याविषयी मी आभार व्यक्त करतो. सोबत सर्व कर्मचारी आमच्या महाविद्यालयाचे त्यांच्याविषयी मी मनापासून कृतज्ञ आहे. कारण की मी या सगळ्या प्रोसेस मधून जे जातोय तेव्हा मला हे सगळं अनुभव आला की या सगळ्यांचं किती सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. आमच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र घरत सर, आमच्या मराठी विभागाचा अंशकालीन प्राध्यापक वर्ग, त्यांच्याही विषयी आणि मला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले 6 दिवस मी बघतोय की अनेक लोक असे आहेत की ते रोज बरोबर आणि सगळ्या सत्रांना उपस्थिती लावतात.
काही लोकांनी थोडं वेगवेगळ्या सत्रांना हे केलेलं आहे, पण तरी इथे सगळे सहभागी प्राध्यापक, काही PhD चे मार्गदर्शक आहेत, काही संशोधक विद्यार्थी आहेत आणि सोबत आमच्या मराठी विभागाचे विद्यार्थी आहेत, आमच्या महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी आहेत. या सगळ्यांनी हे सगळं आणि कार्यक्रम उचलून धरलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याही विषयी मी इथे अभिनंदन करतो त्यांचं आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. एक सूचना फक्त या ठिकाणी द्यायची आहे. मी आभार प्रदर्शनाच्या शब्दांना माझ्या या ठिकाणी विराम देणार आहे, की याच्यानंतर जे आपल्याला फीडबॅक फॉर्म आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळणार आहे, तो आपल्याला भरून द्यायचा आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला सर्टिफिकेट प्राप्त होणार आहे. सोबत आपले सर्व जे रिसर्च स्कॉलर वक्ते आहेत, रिसोर्स पर्सन्स वक्ते आहेत, सगळ्यांना आपण प्रत्यक्ष प्रमाणपत्र आणि महाविद्यालयाचं आभार पत्र आपण त्या सगळ्यांना देणार आहोत. ते त्यांना देण्याची आपण सगळी व्यवस्था करणार आहोत. तर या संपूर्ण 6 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये ज्या सगळ्यांनी आणि हातभार लावला आणि ही कार्यशाळा अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाली, म्हणून मी पुन्हा सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. वाटमोडे सरांप्रती पुन्हा एक ऋण व्यक्त करतो आणि ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न झाली. सादर आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करून सर एक नाव सुटलं सर. हा, डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे यांनी सुद्धा एक सेशन घेतलेलं आहे आणि हे सर्व म्हणजे वक्त्यांची जुळवाजुळवापासून तर हा आजचा कार्यक्रम होईपर्यंत तुमचे विशेष आभार सर. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आपला हे संपला आहे. मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद. वाटमोडे सर थँक्यू व्हेरी वाटमोडे मच. सर धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद महोदय. मी डॉक्टर पल्लवी राजनकर आपली रजा घेते व कार्यक्रम इथे संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद.